हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1चं प्रिपरेशन करायचं आहे, ज्याच्यामध्ये युनिट आहे लॉजिकल रिझनिंग, तार्किक तर्क. MCQ प्रॅक्टिसचा हा दुसरा पार्ट आहे. या युनिट 1चा ऑलरेडी एक पार्ट कंप्लीट झालेला आहे. सेम युनिट 1चा MCQ प्रॅक्टिसचा. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहे, जी आहे नेक्स्ट मंथमध्ये 26 मार्चला. आपल्याला 16 मार्च पर्यंत हॉल तिकीट सुद्धा येणार आहे आणि या एक्झाम डेटला टार्गेट करत आम्ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्याच्या 2 बॅच सक्सेसफुली अभ्यास करत आहेत. नेक्स्ट बॅच जी आहे ती 20 फेब्रुवारी पासून स्टार्ट होणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये MS सेट पेपर 1 साठी टेस्ट सिरीजमध्ये 50 टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहे. डेली एक टेस्ट तुम्हाला दिली जाईल. ती टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करून 6 PM ला टेस्ट दिली जाईल. ती टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करून त्याच्यामध्ये तुमचा स्कोर बघू शकणार आहात. शिवाय सोल्युशन त्याच्यावरचं त्यामध्ये बघू शकणार आहात. एका टेस्टमध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत. जसं MS सेटचा पेपरचा पॅटर्न आहे, फर्स्ट पेपरचा 50 क्वेश्चन्स 100 मार्क्ससाठी, त्याचप्रमाणे तुम्ही हा टेस्ट अटेम्प्ट करू शकता आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिसने तुमचा पेपर 1 कव्हर होईल आणि त्यामुळे तुम्ही 70+ मार्क्स या पेपर 1 मध्ये घेऊ शकणार आहात या टेस्ट सिरीजमुळे. या टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेचच तुम्ही या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करू शकता. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील नोट्स आणि MCQs आमच्याकडे अवेलेबल आहेत. इकडे सब्जेक्ट लिस्ट दिलेली आहे. त्या सब्जेक्ट लिस्ट पैकी तुमचा जो सब्जेक्ट असेल तो निवडून तुम्ही तुमच्यासाठी नोट्स आणि MCQs घेऊ शकता. ते मिळवण्यासाठी फक्त फीस आहे 1600 रुपये. आफ्टर डिस्काउंट 1280 रुपये त्याची फीस होते. फीस पेड केल्यानंतर तुम्ही लगेचच या नंबरवरती स्क्रीनशॉट शेअर करून तुमच्या नोट्स आणि MCQs घेऊ शकता. ओके, प्रश्न आहे, स्टेटमेंट दिलेला आहे. देअर इज अ स्टिल शॉर्टेज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन रूरल एरिया इन इंडिया. प्रोसिडिंग्स. विधान आहे, भारतातील ग्रामीण भागात आजही विजेचा तुटवडा आहे आणि याच्यामध्ये कार्यवाही काय करता येईल त्याच्यावरती. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शुड स्टार्ट न्यू प्रोजेक्ट्स टू जनरेट मोर इलेक्ट्रिसिटी. Government should encourage suitable private companies to generate electricity to solve the problem of electricity shortage. ठीक आहे, भारत सरकारने अधिक वीज निर्मिती करण्यासाठी नवीन प्रकल्प सुरू करावे. भारत सरकारने विजेच्या तुटवड्याची समस्या सोडवण्यासाठी योग्य खाजगी कंपन्यांना वीज निर्मितीसाठी प्रोत्साहन करावे. तर याच्यामध्ये कुठली कार्यवाही योग्य असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे आणि ऑप्शन्स आहेत. प्रोसिडिंग 1 इज करेक्ट, ऍक्शन 2 इज करेक्ट, प्रोसिडिंग 1 and 2 आर करेक्ट अँड प्रोसिडिंग 1, 2 आर नॉट करेक्ट. ठीक आहे, इकडे पण सेम ऑप्शन आहे मराठीमध्ये. कारवाई 1 योग्य आहे, कारवाई 2 योग्य आहे, कारवाई 1 आणि 2 दोन्ही योग्य आहेत आणि कारवाई 1 आणि 2 दोन्ही योग्य नाही. याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंटने सुद्धा प्रयत्न करायला पाहिजेत आणि गव्हर्नमेंटने खाजगी कंपन्यांना सुद्धा काम करायला द्यावं किंवा प्रोत्साहित करावं त्यांना, जेणेकरून ही समस्या जी आहे ती कमी होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे सेम. व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन्स इज इन्क्रीजिंग डे बाय डे. प्रोसिडिंग्स दिलेले आहेत खाली. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कार्यवाही खाली दिलेला आहे. द डेथ पेनल्टी शुड बी गिवन टू दोज हू ऑप्रेस वुमन. अवेअरनेस शुड बी क्रिएटेड इन सोसायटी टू एलिमिनेट ऑपरेशन ऑफ वुमेन. महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी समाजात जनजागृती घडून आणली पाहिजे. आणि फर्स्ट आहे, महिलांवरील अत्याचारास करणाऱ्यास फाशीची शिक्षा दिली पाहिजे. तर याच्यामध्ये कुठला प्रिसिडिंग करेक्ट असणार आहे. सेम ऑप्शन आहेत. प्रिसिडिंग 1 इज करेक्ट, ऍक्शन 2 इज करेक्ट, प्रोसिडिंग 1, 2 करेक्ट अँड प्रिसिडिंग 1, 2 आर नॉट करेक्ट. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, ऍक्शन 2 इज करेक्ट. फाशीची शिक्षा डायरेक्ट आपण द्यायच्या आधी त्याला, म्हणजे त्यांचा माणुसकीचा हक्क जो आहे किंवा ह्युमॅनिटी आपण तिथे हे करू शकत नाही, पण त्यांच्या महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी समाजात जनजागृती जर घडून आणली तर फाशीची शिक्षा देण्यापर्यंतची गोष्टच पोहोचणार नाही. म्हणून ऍक्शन 2 इथे काय आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. इन्क्रीजिंग नंबर ऑफ ऍक्सिडेंट्स ऑन सिटी रोड्स शुड बी रिड्यूस. शहरातील रस्त्यांवरील वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी केले पाहिजे. आणि प्रिसिडिंग्स आहे. ट्रॅफिक रूल्स शुड बी ओबेड बाय ऑल. वाहतुकीचे नियमांचे सर्वांनी पालन केले पाहिजे. दुसरा आहे, द व्हेकल लायसन्स ऑफ दोज हू डू नॉट फॉलो ट्रॅफिक रूल्स शुड बी कॅन्सल. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांचा वाहन परवाना रद्द केला पाहिजे. सेम ऑप्शन आहेत. प्रिसिडिंग 1 इज करेक्ट, ऍक्शन 2 इज करेक्ट, प्रोसिडिंग 1, 2 करेक्ट, प्रोसिडिंग्स 1, 2 नॉट करेक्ट. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, प्रोसिडिंग 1 इज करेक्ट. कारवाई 1 ही योग्य आहे. नियमांचे सर्वांनी पालन केले पाहिजे. परवाना रद्द करून काम होणार आहे का आपलं? नाही. किंवा परवाना रद्द केला तर लोक दुसरा परवाना काढतील, राईट. तर फर्स्ट कारवाई बरोबर आहे आणि प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, एड डज नॉट रिच द पीपल ऑफ ड्रोट अफेक्टेड एरिया. ॲक्शन फर्स्ट do not help people in drought affected areas. An efficient system should be created to reach the drought affected areas. दुष्काळ विधान आहे, दुष्काळग्रस्त भागातील लोकांपर्यंत मदत पोहोचत नाही. कार्यवाही आहे, दुष्काळग्रस्त भागातील लोकांना मदत करू नये आणि दुष्काळग्रस्त भागापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा निर्माण केली जावी. पहिलं वाक्य इथंच आपल्याला करेक्ट म्हणजे कळतं की हे चुकीचं आहे, की दुष्काळग्रस्त भागांना मदतच करायची नाही म्हणतात, म्हणजे इथे आपलं विधान पहिलं तर येणारच नाही. मग असा ऑप्शन ज्याच्यामध्ये हे नसेल, मग करेक्ट आन्सर आपलं काय असणार आहे, ऑप्शन बी ॲक्शन 2 इज करेक्ट आणि कार्यवाही 2 योग्य आहे. ठीक आहे, मदत पोहोचवण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा निर्माण केली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, फेटिसाइड्स हॅज इन्क्रीज इन सोसायटी. समाजातील स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे. प्रिसाइडिंग्स आहेत, पब्लिक अवेअरनेस शुड बी क्रिएटेड टू रिड्यूस फेटिसाइड. ठीक आहे, सोनोग्राफी सेंटर्स शुड बी क्लोजली मॉनिटराइज टू अवॉइड फेटिसाइड. स्त्रीभ्रूण हत्या कमी करण्यासाठी लोक जागृती करावी. स्त्रीभ्रूण हत्या होऊ नये यासाठी सोनोग्राफी केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवावे. आणि आता याच्यातलं कोणती गोष्ट आहे की समाजातील स्त्रीभ्रूण हत्या प्रमाण वाढलं आहे याच्यावरती कारवाई करू शकतो, तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. दोन्ही जे कार्यवाही आहेत किंवा प्रिसाइडिंग्स आहेत ते दोन्ही पण बरोबर आहेत. एक तर सोनोग्राफी सेंटरवरती पण लक्ष ठेवायचं आणि स्त्रीभ्रूण हत्या कमी करण्यासाठी लोकजागृती पण आवश्यक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, नेबरिंग कंट्रीज आर क्रिएटिंग टेररिस्ट इन्सिडेंट्स इन इंडिया. भारतामध्ये शेजारी राष्ट्र दहशतवादी घटना घडवत आहेत. कार्यवाही काय आहेत, प्रिसाइडिंग्स काय आहे, इंडिया शुड सेव्हर ऑल टायज विथ द नेबरिंग कंट्रीज. भारताने शेजारी राष्ट्रांशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत. पीपल फ्रॉम नेबरिंग कंट्रीज शुड नॉट बी अलाउड टू एंटर इंडिया. शेजारी राष्ट्रांना भारतात लोकांना प्रवेश देऊ नये. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत की राष्ट्राशी संबंधच ठेवायचे नाहीत किंवा त्यांना एंट्रीज द्यायची नाही देशामध्ये, असं चालणार आहेत का? टुरिझम सारखे जे आपले बिझनेस आहेत ते याच्यावर चालतील का की त्यांच्याशी संबंध ठेवायचे नाहीत आणि त्यांना भारतात प्रवेश पण द्यायचा नाही? होईल का असं शक्य आहे? प्रॅक्टिकल आहे का? नाही. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन 4. प्रिसाइडिंग 1, 2 आर नॉट करेक्ट. म्हणजे दोन्हीही कार्यवाही याच्यामध्ये किंवा या चुकीच्या आहेत किंवा योग्य त्या नाहीये. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, ग्राउंड वॉटर लेवल इन इंडिया इज डिक्रीजिंग डे बाय डे. प्रिसाइडिंग्स काय आहेत, एव्हरीवन मस्ट टेक केअर दॅट वॉटर इज नॉट वेस्टेड. यूज ऑफ नो टेक्नॉलॉजी इज नेसेसरी टू स्टोर मान्सून वॉटर. भारतातील भूजल पातळीचा स्तर दिवसेंदिवस कमी होत आहे. कार्यवाही काय आहे, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यातील पाणी साठवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. ठीक आहे, दिवसेंदिवस भूपातळी वाढत नाहीये, भूजल पातळी जी आहे ती काय होते, कमी होते. मग याच्यासाठी दोन्हीपैकी कुठलं योग्य आहे? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. दोन्हीही योग्य आहेत. एक तर सर्वांनी काळजी पण घेतली पाहिजे की पाणी वेस्ट होणार नाही आणि दुसरं म्हणजे पावसाळ्यातील पाणी साठवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा आवश्यक वापर करावा. ठीक आहे, जसं की आपण पाणी साठवतो, रेन वॉटर हार्वेस्टिंग जो प्रोजेक्ट आहे तो प्रत्येकाने फॉलो केला पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे दोन्ही इथं प्रिसाइडिंग्स बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द रिगेनिंग बाय द सिनियर स्टुडंट्स इन कॉलेज हॅज क्रिएटेड अन ॲटमॉस्फिअर ऑफ फिअर अमॉंग द ज्युनियर स्टुडंट्स. कॉलेजमधील सिनियर विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या रॅगिंगमुळे ज्युनियर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्यावरती काय कारवाई केली पाहिजे? द प्रिन्सिपल ऑफ कॉलेज शुड टेक स्ट्रिक्ट ॲक्शन अगेन्स्ट द रॅगिंग स्टुडंट्स विदाउट एनी प्रेशर. युनिव्हर्सिटी शुड कम्युनिकेट गाईडलाईन्स टू कॉलेज टू प्रिव्हेंट रॅगिंग ऑफ स्टुडंट्स. ठीक आहे, कॉलेजच्या प्राचार्याने कोणताही दबाव न बाळगता रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कठोर कारवाई करावी. विद्यापीठांनी कॉलेजला विद्यार्थ्यांचे रॅगिंग होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्वे कळवावी. ठीक आहे, आता याच्यामध्ये दोन्ही प्रकारे कारवाई केली तर रॅगिंग होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. प्रिसाइडिंग 1 and 2 आर बोथ करेक्ट. ठीक आहे, योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, टू बिकम अ गुड एसे रायटर यू नीड टू लुक ॲट डिक्शनरी प्रीकन्सिव्ह नोशन्स. ठीक आहे, चांगला लेखक होण्यासाठी शब्दकोश पाहणे आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये पूर्वधारणा काय आहेत, फक्त लेखकच शब्दकोश बघतात. सर्व लेखक चांगले असो व वाईट शब्दकोश बघतात. ठीक आहे, ओनली ऑथर्स सी डिक्शनरी, ऑल रायटर्स लुक डिक्शनरीज गुड अँड बॅड. ठीक आहे, आता याच्यामध्ये
काय करायचंय तुम्हाला, कुठली पूर्वधारणा याच्यामध्ये करेक्ट आहे हे सांगायचं आहे. प्रिमायसिस फर्स्ट सेकंड बरोबर आहे की दोन्ही प्रिमायसिस बरोबर आहेत की दोन्ही पण बरोबर नाहीत हे सांगायचं आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी की दोन्हीही नाहीत बरोबर. ठीक आहे, फक्त चांगलाच लेखक बघतो शब्दकोश किंवा लेखक चांगला असो वाईट किंवा शब्दकोश बघावाच लागतो असं काहीही नसतं. ठीक आहे, म्हणून दोन्ही विधानं इथे पूर्वधारणा बरोबर नाही. पुढचा प्रश्न आहे, इट इज अप्रोप्रिएट टू ऍडमिट अ चाइल्ड टू स्कूल इन 5th इयर प्री कन्सिव्ड नोशन्स. ठीक आहे, बालकाला 5व्या वर्षी शाळेत प्रवेश करणे योग्य आहे. आणि याच्यामध्ये पूर्वधारणा काय आहेत किंवा स्टेटमेंट प्रिमाइस काय आहेत, चिल्ड्रन्स आर नॉट परमिटेड टू स्कूल आफ्टर 6 years आणि ॲट द एज ऑफ 5 years ऑफ चाइल्ड द मेंटल अँड फिजिकल डेव्हलपमेंट नेसेसरी फॉर एज्युकेशन इज कम्प्लीट. ठीक आहे, 6 वर्षानंतर मुलांना शाळेत प्रवेश दिला जात नाही आणि बालकाच्या वयाच्या 5व्या वर्षी शिक्षणासाठी आवश्यक मानसिक शारीरिक विकास झालेला असतो. आणि याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन 2. फक्त स्टेटमेंट 2 इथे बरोबर आहे. 6 वर्षानंतर मुलांना प्रवेशच दिला जाणार नाही असं कुठल्या शाळेमध्ये नियम ऐकलेला आहे का, नाही. म्हणून प्रिमायसिस किंवा पूर्वधारणा फर्स्ट जे आहे ते इथे लागू होत नाही. पुढचा प्रश्न आहे, डिस्पाइट राहुल द्रविड्स ग्रेट परफॉर्मन्स इंडिया कुड नॉट विन द क्रिकेट मॅच. राहुल द्रविडच्या उत्तम कामगिरीनंतरही भारत क्रिकेट सामना जिंकू शकला नाही. ह्याच्यामध्ये काय आहे पूर्वधारणा, इंडिया लॉस्ट द क्रिकेट मॅच, राहुल द्रविड स्कोर मोर रन्स इन द मॅच. ठीक आहे, भारत क्रिकेट सामना हारला, राहुल द्रविडने सामान्यमध्ये अधिक धावा काढल्या. ठीक आहे, आणि याचं स्टेटमेंट कुठलं करेक्ट असणार आहे, मग स्टेटमेंट 3. दोन्ही स्टेटमेंट याच्यामध्ये करेक्ट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये दोन्ही जिंकू शकला नाही याचे रिझन्स दोन्हीही सांगितलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, एव्हरीवन शुड डोनेट ब्लड इन द ब्लड बँक एव्हरी 3 months प्री कन्सिव्ड नोशन्स. ठीक आहे, प्रत्येकाने दर 3 महिन्यांनी रक्तपेढीत रक्तदान केले पाहिजे. आणि याच्यामध्ये पूर्वधारणा काय काय आहेत, ब्लड बँक्स बेनिफिट्स नीडी पीपल, एव्हरीवन शुड ट्राय द डोनेट ब्लड, रक्तपेढीचा गरजू लोकांना फायदा होतो, सर्वांनी रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा. हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या आहेत. ठीक आहे, रक्तपेढीमध्ये रक्तदान करण्यासाठी. म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार आहे आपलं, ऑप्शन सी. द स्टेटमेंट इन्क्लूड्स प्रिमाइसेस 1 and 2. विधानात पूर्वधारणा 1 आणि 2 दोन्हीही समाविष्ट आहेत, हे इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, फॉर गुड हेल्थ इट लॉट्स ऑफ फ्रुट्स इन्स्टेड ऑफ विटॅमिन पिल्स. चांगल्या आरोग्याकरिता विटॅमिन्सच्या गोळ्यांऐवजी भरपूर फळे खावीत. विटॅमिन पिल्स डू नॉट ब्रिंग गुड हेल्थ, विटॅमिन्स आर इसेन्शियल फॉर गुड हेल्थ. विटॅमिन्सच्या गोळ्या चांगले आरोग्य प्राप्त करून देत नाहीत, चांगल्या आरोग्यासाठी विटॅमिन्स आवश्यक आहेत. आता हे 2 स्टेटमेंट आहे, विटॅमिन्स गोळ्यांच्या ऐवजी फळे भरपूर खावीत हे स्टेटमेंट आहे. त्याच्यासाठी किंवा याच्याशी संबंधित दोन्ही गोष्टी कशा आहेत, पूर्वधारणा आहेत का व्यवस्थित, तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. ठीक आहे, चांगल्या आरोग्यासाठी विटॅमिन्स आवश्यक असतात म्हणून फळं खावेत ना की गोळ्या. ठीक आहे, गोळ्या चांगले आरोग्य प्राप्त करून देत नाही म्हणून त्यांना खायचं नाही असं नाही, पण बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द गव्हर्नमेंट पास्ड अ लॉ ऑफ प्रिव्हेंट फिमेल फुटिसाइड. सरकारने स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कायदा पारित केला. द बर्थ रेट ऑफ गर्ल्स इन पॉप्युलेशन इज डिक्रीज डे बाय डे. लोकसंख्येतील मुलींचा जन्मदर दिवसेंदिवस कमी होत आहे. तर याच्यामध्ये मुख्य एक परिणाम आणि दुसरं कारण आहे की एक मुख्य कारण आहे आणि दुसरा परिणाम आहे. ठीक आहे, एक स्थिती आहे. ठीक आहे, आणि त्याचं कारण काय असणार आहे किंवा फर्स्ट स्टेटमेंट त्याचं दुसऱ्याचं कारण असणार आहे किंवा दुसरं पहिल्याचं रिझन असणार आहे ते बघून आपल्याला याचं करेक्ट आन्सर द्यायचं आहे. फर्स्ट आन्सर करेक्ट आहे की पहिला जो आहे तो परिणाम आहे. ठीक आहे, दुसरं जे आहे ते कारण आहे त्याचं. हा लोकसंख्येचा कायदा स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा कायदा जो पारित केला आहे तो कशामुळे केला आहे, कारण लोकसंख्येमध्ये मुलींची जन्मदर संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ठीक आहे, हा त्याचा परिणाम आहे. पुढचा प्रश्न, ड्यू टू ड्रॉट इन मराठवाडा पीपल आर सफरिंग अ लॉट ड्यू टू लॅक ऑफ वॉटर. मराठवाड्यात दुष्काळामुळे पाणी नसल्याने लोकांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. युनियन गव्हर्नमेंट अनाउन्स्ड एड फॉर ड्रॉट विक्टिम्स. केंद्र शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली. आता याच्यामध्ये पहिलं रिझन असणार का दुसरं रिझन असणार आहे आणि मुख्य कारण काय असणार आहे, त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. देर इज अ 1 मेन कॉज अँड 2 इफेक्ट आहे. ठीक आहे, पहिले मराठवाड्यामध्ये लोकांना दुष्काळाला सामोरं जावं लागलं हे एक मेन कारण आहे, रिझन आहे.
आणि त्याच्यावरचा दुसरा इफेक्ट म्हणजे परिणाम काय आहे, तर गव्हर्नमेंटनी ड्रॉट विक्टिम्स म्हणजे जे दुष्काळग्रस्त लोक आहेत त्यांच्यासाठी मदतीची घोषणा केलेली आहे. ठीक आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशनमध्ये आपण लॉजिकल रिझनिंगचे आणखीन क्वेश्चन्स बघितलेले आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आणखीन काही क्वेश्चन्स बघणार आहोत. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर टुडे सेशन. हॅव अ नाईस डे.